पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केली असून या दुर्दैवी घटनेची दिनांक 19 मे 2025 रोजी स्वाधिकारी दखल घेत राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे। वैष्णवीने आपल्या आयुष्याचा केलेला शेवट हा अत्यंत दुर्दैवी आहे। एकीकडे चांद्रयान यशस्वी झालं म्हणून आनंद साजरा करणारे आपण लोक, एआयच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरणारे आपण लोक, आणि अजूनही दुसरीकडे एक विकृत मानसिकता दिसते। हुंड्यासाठी पैशासाठी जर छळ होत असेल आणि त्यामुळे या विकृतीच्या मानसिकतेला बळी पडून आत्महत्या करण्यात वैष्णवीने आपलं आयुष्य संपवलंय। मी आता जाहीर निषेध करते। याच घटनेच्या संदर्भात बोलायचं असेल तर थोडंसं खुलासाने मला आवर्जून सांगावंसं वाटतं। 6/11/2024 रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती, पण ही तक्रार होती ती भाऊजय आणि भाऊ यांच्या विरोधात। 7/11/2024 रोजी राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेत पौड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, पण कोणतीही कारवाई करण्यापूर्वी हा कुटुंबातला वाद होता, कुटुंबामधली समस्या होते, कुटुंबाचे प्रश्न होते, आणि म्हणून ते कुटुंबामध्येच बसून सामोपचाराने मिटवले पाहिजेत अशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना देत यामध्ये काउन्सिलिंग करत हा वाद मिटवण्यात आला होता, आणि त्यावेळेस पौड पोलीस स्टेशनने देखील कारवाई केली होती। वैष्णवीने आत्ता जी आत्महत्या केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी स्वतःकडून किंवा माहेरच्या लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती। यामध्ये स्वतः राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत 19 तारखेला ही केस घेत संबंधित पोलीस विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता यामध्ये 5 पैकी 3 आरोपी हे अटकेत आहेत, त्यामध्ये सासरा आणि दीर हे फरार आहेत। यासाठी मी स्वतः यामधील आयोग डोंगरे सर हे तपास करतात आहेत, आणि या फरार आरोपींच्या तपासासाठी 4 टीम हे तैनात केलेले आहेत। त्याच्यामध्ये क्राईमचे असेल, स्वतः पोलिसांचे असेल, सायबरचे असेल, आणि अँटीगुंडा टीमसुद्धा आहे जी त्यांचा तपास करते। व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे, पदाधिकारी असू दे, शेवटी तो गुन्हेगार आहे। यामध्ये राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते, त्यांचा मुलगा हा संघटनेमध्ये काम करत होता। त्याच्यामुळे शेवटी गुन्हेगारी विकृतीला टेचून काढण्यासाठीची भूमिका ही राज्य महिला आयोगाची राहणार आहे। याच्यामध्ये पोलीस तपास करतात, गुन्हा नोंद झालेला आहे, कडक कारवाई केली जाईल। इथून पुढे वैष्णवी होणार नाही यासाठी मला आपल्या सर्वांना आवर्जून विनंती करायची। शेवटी ज्या पद्धतीने बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे, तसाच हुंडा प्रतिबंधक सुद्धा कायदा आहे। हुंडा देऊ आणि घेऊ नये यासाठी फार मोठ्या प्रमाणातल्या मोहीम ह्या महाराष्ट्रात राबवल्या जातात। त्याच्यामुळे जे कोणी हुंडा मागत असेल तर त्यांना खरं मुलगी नको आहे, हुंडा आणि लालसा त्यांच्या मनामध्ये आहे। त्याच्यामुळे आपण तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या मुलीसाठी जर विवाह करत असताना कोणी हुंडा मागत असेल तर तातडीने पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यासाठी मागणी करा, कारवाई करा, आणि खऱ्या अर्थानं या कायद्याच्या चौकटीतून कायदा अधिक सक्षम आहे, पण त्या पद्धतीने आपली भूमिका मांडण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करूया। राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुमोटो दाखल करत यामध्ये पूर्णपणे पाठपुरावा केला जाईल, आरोपींवरती कठोर कारवाई आणि शिक्षा होईल यासाठी राज्य महिला आयोग हे सतर्क आहेत। पण त्याचबरोबर हुंडासाठी कोणाचा बळी जाऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येत खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधान दिलंय, घटना दिलंय, तर यासाठीच की माणूस म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे। म्हणून या संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया। धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेच्या घटनेप्रकरणी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधकांचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। आपला स्वीय सहाय्यक त्या रूममध्ये राहत नव्हता, तो बाजूच्या रूममध्ये राहत असल्याचे देखील स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी केले आहे। त्यासह माजी आमदार अनिल गोटे यांचे आरोप करण्याची ही जुनी सवय असल्याचे देखील प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे। सरकारला आणि समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याची आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नाही, हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो, आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का, हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही,
आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं. त्यामुळे या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो. पण साहेब, या ठिकाणी आपले जे सूर्य सहायक आहेत सचिव आपले खाजगी, त्यांच्या नावाने ती रूम बुक केलेली होती आणि गेल्या साफ चूक आहे, साफ खोट आहे. त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच. मी माहिती घेतली, त्याला विचारलो तू त्या रूम मध्ये राहत होता का? तर नाही, 100% नाही, तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता. माजी आमदार अनिल लोटे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. आपण कसं बघता? त्यांची ही जुनी सवय आहे. या ठिकाणी प्रशासनाला कळून देखील या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही, ती खोली खोलली गेली नाही, बऱ्याच उशिरा नाही, प्रशासनाचा भाग आहे तो, असं काही नाही. चला, आम्हाला आमचं काम कोणतं, आम्ही कामासाठी आलो. रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबई प्रेस क्लब येथे घोषणा केली असून सिंदूर ऑपरेशनच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे व पाकव्यात काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भारतीय सैन्याच्या धाडसाबद्दल त्यांना अभिमान असून दहशतवादाविरोधातील ही लढाई कायम राहील असे त्यांनी म्हटले आहे. ही यात्रा 22 मे ते 6 जून दरम्यान सर्व राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात काढण्यात येणार आहे. या यात्रेची विशेषतः म्हणजे कार्यकर्ते हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी होणार आहेत. आठवले यांनी सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आपल्या भागात यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन देशभक्ती दर्शवावी असेही त्यांनी म्हटले आहे. माझ्या पक्षाचा सहभाग हा राहणार आहे की माझ्या पक्षाचं मत असं आहे की महायुतीने एकत्रितपणे मुंबई महानगरपालिका लढावी आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका महापालिका आणि जिल्हा पंचायत त्या एकत्रित लढाव्यात अशी आपली भूमिका आहे. आणि मुंबईमध्ये शिवसेनेच्या हातातून हिसकावून आपल्याला महापालिका घ्यायची आहे. त्यामुळं या ठिकाणी आम्ही जर चौघेजण एकत्रितपणे लढलो तर मुंबईचा महापौर हा आपलाच होणार, महायुतीचा होणार असा मला पूर्णपणे विश्वास आहे. ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये मुंबईमध्ये आम्हाला मतं मिळालेली आहेत, आमचे लोक निवडून आलेले आहेत, या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर मला असं वाटतं की डेफिनेटली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जी आहे, मागच्या वेळेला आमचे 12 कॉर्पोरेटर निवडून आले होते, तर यावेळेला आम्हाला एक 14-15 जागा द्याव्या आणि रिपब्लिकन पक्षाला एक मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची ताकद आहे आणि RPIचा महायुतीला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळं आणि यावेळेला नक्की महापालिका आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे. काय उशीर झाला म्हणजे आता आमचे कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी होते. भारत यात्रा उशीर झाला म्हणजे युद्धाला उशीर झालेला आहे. त्यामुळं युद्धाचा म्हणजे एक तर आमची दलित जनता जी आहे, दलित जनता मेन स्ट्रीम पासून वेगळी नाही. दलित जनता देशाचा जेवढेला विषय येतो तेवढेला आम्ही देशाच्या पाठीमागे असतो. आणि बाबासाहेबांनीच आम्हाला सांगितलंय की जात, धर्म, भाषा, पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे. आणि म्हणून अशा वेळेला देशाच्या पाठीमागे किंवा देशासोबत आम्ही सगळे आहोत. त्यामुळे थोडा उशीर झालाय गोष्ट खरी आहे. पण तरीही BJPच्या यात्रा निघतायत, काँग्रेसच्याही काही ठिकाणी निघतायत. त्यामुळं आता आमचे आता उद्यापासून काही ठिकाणी यात्रा निघतील आणि त्यामुळं एक जागृती निर्माण करणं, आम्ही मोदी साहेबांच्या पाठीमागे आहोत हे सांगणं आणि मोदीजींनी यांना पाकिस्तान असा दिलेला आहे थ्रेट, मोदीजींनी पाकिस्तानला असा दिलेला आहे थ्रेट. त्यामुळं मोदी जे आहेत फार मोठे ग्रेट. त्यामुळं मोदीजींनी एक जबरदस्त अशा पद्धतीचा एक दणका पाकिस्तानला दिलेला आहे. त्यामुळे ठीक आहे, भारत यात्रेला थोडा उशीर झाला असला तरी भारत जिंदाबाद यात्रा जी आहे RPI वतीने निघेल. तमाम पार्टियों के डेलीगेशन जा रहे हैं विदेश में, आपकी पार्टी से कोई डेलीगेशन नहीं है, आप खुद नहीं जाना चाहते कि उस डेलीगेशन में शामिल होना? विदेश में तमाम पार्टियों के डेलीगेशन जा रहे हैं.
अलग अलग पार्टी के, तो आपकी पार्टी का कोई स्टैंड है इसको लेकर, क्या कहेंगे? अभी मैं तो अकेला मेंबर हूँ, अभी मैं तो मेरे पास और भी काम दिया है तो यहाँ, इसीलिए मैं भारत के बाहर जाकर अभी वहाँ समझाने के लिए मुझे तक भेजा है। मुझे बताया कि भाई यहाँ ही सब लोगों को ऑर्गेनाइज करो, और युद्ध अगर होगा तो लोगों को थोड़ा सा जागरूक करने के लिए, जनता तो जागरूक ही है, लेकिन इसीलिए मेरे ऊपर इंडिया के महाराष्ट्र की जिम्मेदारी भी है, इसीलिए मैं बाहर नहीं गया हूँ। युद्ध तो खत्म होने के बाद मैं बाहर जाकर आऊंगा। सर, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार होते, काय झालं? दोघे एकत्र येणार होते, काय झालं त्या दोघांना विचारलं पाहिजे। तर दोघांनी एकत्र यावं अशी काही लोकांची इच्छा आहे। शिवसैनिकांना वाटतं की दोघा भावांनी एकत्र यावं, दोन भाऊ कधीच एकत्र येत नसतात। आणि जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी मला वाटतं की महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल, आणि काँग्रेस पार्टी काही राज ठाकरेंना आपल्या आघाडीमध्ये, आपली जी महाविकास आघाडी आहे त्यामध्ये घेणार नाही, आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे वेगळे होतील, आणि अजून एक तिसऱ्या आघाडीमध्ये चौथी आघाडी होईल, आणि त्या चौथ्या आघाडीचा फायदा आम्हालाच होणार आहे, महायुतीलाच फायदा त्याचा होणार आहे। त्यामुळं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र यावं, ते एकत्र आले तरी काही हरकत नाही आहे। आणि राज ठाकरे साहेब आमच्यासोबत लोकसभेत होते त्यावेळेला आम्हाला काही त्यांचा फायदा झाला नाही, पण विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसताना आम्हाला फायदा झाला, आमच्या जागा जास्त निवडून आल्या। त्यामुळं ते त्या दोघा भावांना एकत्र यायचं असेल तर त्या दोघांनी एकत्र यावं। सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासोबत विजांचा लखलखाटही गेले 2 दिवस पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर भिवंडी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भिवंडी वाडा मार्गावरील वाहतूक कोंडी झाली आहे। अकोल्यात पुन्हा एकदा पावसाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लावली आहे। आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या गर्जनेसह अवकाळी पाऊस मुसळधार पावसाची हजेरी लागली असून अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे। तर या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। धुळ्यात आलेल्या अंदाज समितीमधील आमदार असलेल्या सदस्यांना देण्यासाठी धुळे शासकीय विश्रामगृहात 5 कोटी रुपये ठेवले असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये 5 कोटी रुपये ठेवल्याचा माजी आमदार गोटे यांचा दावा आहे। त्यामुळे अनिल गोटे यांनी खोली क्रमांक 102 बाहेर ठाण मांडून बसले आहेत। या ठिकाणी अंदाज समितीची कमिटी आलेली आहे। त्या कमिटीचे पीए जे होते ते 16 मे पासून आज तागायत या रूम मध्ये आहेत। आज सगळ्या अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा करून आज दिवसभर या ठिकाणी पोचवण्यात आलेले आहेत। अशी रक्कम माझ्या अंदाजाने जवळजवळ 5 ते 5.5 कोटी रुपये आहे। याने स्वतःचं कुलूप लावले काय, आणि हे बेपत्ता झालेले आहेत काय। आता आमदार लोक पैसे गोळा करतात हा आरोप होत होता। मी आता हे माझ्या राजकीय आयुष्यात दुसऱ्यांदा सिद्ध करतोय। पहिल्यांदा पंचायत कमिटीमध्ये असताना मी 5 लाख रुपये घेत असताना पकडून गेलं त्यांचा आता मी तुम्हाला 500 कॉपी देतो ना काय, माझ्याकडे 500 कॉपी आहे ना। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत नवा विचार।